जय हरी माऊली मित्रांनो, तुम्ही कधी अशा ठिकाणी गेलात का जिथे पोहोचतात मनाला अथांग शांतता आणि वेगळी ऊर्जा मिळते? होय, आज आपण आलो आहोत लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे स्थान, महाराष्ट्राच्या भक्तीची राजधानी असलेले पवित्र पंढरपुरात. आपण विठ्ठल मंदिराच्या इतिहासापासून ते चंद्रभागेच्या घाटापर्यंतचा प्रवास एकत्र करणार आहोत. पंढरपूरला आल्यावर काय करावं, कसं दर्शन घ्यावं आणि तेथील मुख्य आकर्षणे कोणती, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पंढरपूरला पोहोचल्यानंतर काय करावे? सर्वप्रथम मन शांत करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या नामाचा जप करत मंदिराकडे प्रस्थान करा. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच तुम्हाला भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळेल. टाळ मृदुंगाचा, नाद अभंगाचा, गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष संपूर्ण वातावरण भारावून टाकतो. विठ्ठलाचे दर्शन. पंढरपूर यात्रेचा मुख्य हेतू म्हणजे विठुरायाचे दर्शन. श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर मध्ये विठ्ठल भगवान विठेवर उभे आहेत. हात कमरेवर ठेवून भक्ताची वाट पाहणारा हा विठोबा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. दर्शन घेताना मनापासून प्रार्थना करा. हे विठुराया, माझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी दे. जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर मंदिराकडील काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि नामस्मरण यामध्ये नक्की सहभागी व्हा. रुक्मिणी मातेला भेट. विठ्ठलाच्या दर्शनानंतर जवळच असलेल्या रुक्मिणी माताच्या मंदिरात दर्शन घ्या. रुक्मिणी टेम्पल हे भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन संपूर्ण झाल्याशिवाय पंढरपूर यात्रा कधीच पूर्ण होत नाही. चंद्रभागा नदीचे महत्त्व. यानंतर चला आपण चंद्रभागा नदीच्या घाटावर. ही नदी पंढरपुराजवळ अर्धचंद्राकार वळण घेऊन असल्याने तिला चंद्रभागा असे नाव पडले आहे. अनेक भाविक येथे पवित्र स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. घाटावर उभे राहून वाहणाऱ्या नदीचे दृश्य पाहणे हा एक वेगळा आणि मनाला शांत करणारा अनुभव आहे. जर तुम्ही ब्लॉगर असाल तर येथे तुम्हाला सुंदर फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी फ्रेम मिळतील. पुंडलिक मंदिर. पंढरपूरचा इतिहास फक्त पुंडलिकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नदीकाठेवर असलेले पुंडलिक मंदिराला नक्की भेट द्या. पौराणिक कथेनुसार पुंडलिक जेव्हा आपल्या आईवडिलांची मनोभावना सेवा करत होता तेव्हा त्याच्या भक्तीने संपूर्ण प्रसन्न होऊन भगवान विष्णू स्वतःला त्याला भेटायला आले. पुंडलिकाने देवाला थांबवण्यासाठी एक वीट दिली आणि तेव्हापासून विठ्ठल त्या विठेवर युगेनयुगे उभा आहेत. विष्णुपद मंदिर. यानंतर थोडे पुढे गेल्यावर आपल्याला विष्णुपद मंदिर दिसते. येथे भगवान विष्णूंच्या चरणाचे प्रतीक मानले जाणारे पवित्र स्थान आहे, जिथे भाविक नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. पंढरपूर म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती शतकानुशतके चालत असलेली वारकरी परंपरा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या अभंगाने महाराष्ट्राला भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. वारीच्या काळात हजारो दिंडी पायी चालत जेव्हा पंढरपूरमध्ये पोचतात तेव्हा हे दृश्य पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. पंढरपूरमध्ये काय खावे आणि काय खरेदी करावे. दर्शन आणि फिरून झाल्यानंतर येथील स्थानिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद नक्की घ्या. पंढरपूरचे प्रसिद्ध पेढे, लस्सी, चहा आणि मंदिरातील महाप्रसाद भोजन नक्की घ्या. येथील स्थानिक बाजारातून तुम्ही नक्की घरी नेण्यासाठी तुळशीच्या माळा, विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती आणि धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता. तर मित्रांनो, विठुरायाचे दर्शन घेऊन आज अगदी मन प्रसन्न झाले. आशा आहे की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पंढरीचे सुख आणि विठ्ठलाचे दर्शन अनुभवायला आले असेल.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या परिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन प्रवासाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कुटुंबाचा भाग बना. तुमची एक लाईक आणि कमेंट पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देते.